सोलापुरातील लोकमंगल फाउंडेशनच्या वतीने आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यातील 52 नवदाम्पत्यांना उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कार्यमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी खासदार जय सिद्धेश्वर स्वामी, आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याण शेट्टी, रोहन देशमुख, काशीपीठाचे जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, शिवपुत्र सरवाडकर महाराज, हरिभक्त सुधाकर महाराज इंगळे, बसवशास्त्री हिरेमठ महाराज, मोहन डांगरे, बाळासाहेब यादव यांच्यासह जिल्ह्यातील सर्व संत मंडळी उपस्थित होते। पालकमंत्री पाटील म्हणाले की हा सर्वधर्मीय विवाह सोहळा खूप चांगला असून लोकमंगल फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक काम केले जात आहे। याचा लाभ परिसरातील सर्व गरजू लोकांना होत आहे। यात सामाजिक जबाबदारीचे भान राखले जात आहे। आजच्या सर्व 52 नवदाम्पत्यांना पुढील चांगल्या वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा त्यांनी दिल्या। यावेळी खासदार जय सिद्धेश्वर स्वामी, आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनीही आमदार सुभाष देशमुख यांच्या सामाजिक कामांचे कौतुक करून सर्व धर्मीय सोहळ्यातील नवदाम्पत्यांना शुभेच्छा दिल्या। प्रारंभी आमदार सुभाष देशमुख यांनी लोकमंगल फाउंडेशनच्या विविध कामांची माहिती दिली। मागील 18 वर्षापासून सामुदायिक विवाह सोहळा घेतला जात असून आजपर्यंत 40 सोहळ्यातून 3075 जोडप्यांचे विवाह केले असल्याचे सांगत येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येतील श्रीराम मंदिरातील मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा सणाप्रमाणे साजरा करा असे आवाहन केले। प्रारंभी 52 जोडप्याचा अक्षता सोहळा झाला, त्यानंतर कन्यादान करण्यात आले। राज्याचे नेते, राज्याचे माजी मंत्री आणि आपल्या सगळ्यांचे कुटुंबातले ज्येष्ठ सदस्य की जे आपल्या सगळ्यांच्या कुटुंबातल्या सुखदुःखाची काळजी करत असतात असे सुभाष बापू देशमुख यांनी गेली सलग 18 वर्ष 40 सामुदायिक विवाह सोहळा संपन्न केले। आजपर्यंत 3000 आणि आज 52 जोडपी याच्यामध्ये जोडली जातील असे 3052 जोडप्यांचे विवाह सामुदायिक विवाहाच्या अंतर्गत पूर्ण केले। बापूंचं एक वैशिष्ट्य आहे की तो केवळ इतरांप्रमाणे सामुदायिक विवाह एवढा सोहळा साजरा न करता तो सोहळा आपल्या घरातल्या मुलीचं लग्न आहे आणि आपल्या घरातल्या मुलीच्या लग्नाला आपण जे जे करू ते सगळं बापू आणि त्यांच्या पत्नी, त्यांचे दोन्ही मुलं मनीष, रोहन हे सगळे आपल्या घरातल्या एखाद्या लग्नाप्रमाणे सगळे करतात। इतकंच नाही तर लग्नानंतर सुद्धा ही आपली मुलगी आहे, त्या घरात गेलेली आहे, तर त्या मुलीचं कसं चाललंय, जावयाचं कसं चाललंय, त्याची नोकरी आहे की नाही, व्यवसाय करतोय का, व्यवसायात काही मदत आहे का, मदत हवी आहे का, असं इतरांप्रमाणे सामुदायिक विवाह एक कार्यक्रम न करता बापूंच्या कुटुंबाचा हा निष्ठेचा विषय झालेला आहे। त्यांच्या घरातला तो प्राधान्यक्रमाचा विषय झालेला आहे। तर एखाद वर्ष केलं, एखाद वर्ष नाही केलं असं न करता सातत्याने ते या ठिकाणी हे करतायत। मी आज ज्या जोडप्यांचे विवाह होणार आहेत त्यांना शुभेच्छाही देतो आणि त्यांच्याबद्दल हेवा व्यक्त करतो की बापूंसारखे सासरे त्यांना मिळाले आणि बापूंसारखे वडील त्यांना मिळाले, त्यामुळे त्यांचा मी हेवा करतो। त्यांना खूप त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपतो। प्रयोग यावर्षी झालेला आहे, नवीन प्रयोग शहरामध्ये बग्गीमध्ये। आजपर्यंत आपण रिक्षामध्ये फिरत होतो, आज आपण मोठ्या बग्ग्यामध्ये फिरून आलेलो आहात। मला असं वाटतं की त्याच्यामुळं सामान्य नागरिकांची दळणवळणाची काही गैरसोय झाली, पण आमच्या वधूवराला आनंद मिळाला। ज्यांची गैरसोय झाली त्यांच्याबद्दल मी माफी मागतो, कारण शेवटी या वधूवरांचा आनंद व्हावा, चांगला व्हावा। त्यांना असं वाटावं की विवाह सोहळा एकत्रित केलाय म्हणजे काहीतरी गडबड केली, पण शानशीर दिमाखात विवाह सोहळा व्हावा म्हणून आपण हा बग्गीचा कार्यक्रम, बग्गीची वरात आपण काढण्याचा प्रयत्न या निमित्तानं केलेला आहे। अनेक रक्तदात्यांनी सुद्धा या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं राम, सीता, लक्ष्मण, हनुमान हे सर्व या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं रक्तदान केले। त्यांचेही मी मनापासून आभार मानतो। माझ्या सर्व वानर सेना, राम, सीता, लक्ष्मण, हनुमान हे सर्व जे स्वयंसेवक आहेत ह्यांनी सकाळपासून आज आम्हाला खूप मोठा आनंद दिलाय
आणि जे 22 जानेवारीला रामलल्लांचं मूळ स्थानी जे आता जीर्णोद्धार होणार आहे, मूळ स्थानी ते बसणार आहेत. 550 वर्षाच्या तपश्चर्यानंतर तुम्हाला आम्हाला आम्ही साक्षीदार आहोत. अनेकांनी त्याग केला असेल, प्रयत्न केला असेल, पण त्यांना यश आलं नाही. पण आमचं नशीब आहे, आपल्या साक्षीनं रामलल्ला आपल्या जाग्यावर बसतेत. 22 जानेवारीला तमाम लोकांना माझी सुद्धा विनंती आहे, आपण एक मोठा ऐतिहासिक सोहळा साजरा करावा आणि खऱ्या अर्थानं आमच्या मनातला राम जो आहे तो जागृत करून सर्वांना आनंद द्विगुणित करावा. मी वधूवरांना परत एकदा त्यांचं वैवाहिक जीवन सुखी आणि समृद्धीचं जावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. गेल्या लोकमंगल समूहाच्या वतीनं गेल्या 18 वर्षापासून हा विवाह सोहळा करत आहे. आज हा 40वा विवाह सोहळा आहे. यामध्ये जवळपास 3075 वधूवरांचं लग्न आत्तापर्यंत झालेलं आहे. लग्न करून सोडत नाही तर त्यांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे समूहामध्ये नोकऱ्या देण्याचा प्रयत्न करतोय. त्यांना स्वतःच्या पायावर उभा राहावं म्हणून अर्थसहाय्य देऊन व्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त करतोय. जुने व्यवसाय असतील तर त्यांना व्यवसायासाठी सुद्धा मदत करतोय. दोघांमध्ये भांडण लागून नाही, समुपदेशन करून ते भांडण मिटवण्याचा सुद्धा आटोकाट प्रयत्न आपण करतोय. मला असं वाटतं की मी खरं वधूवर आणि त्यांच्या मातापित्यांचं मी मनापासून आभार मानतो, कारण आम्हाला ह्या लोकांची सेवा करण्याची संधी या निमित्तानं दिलेली आहे. त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार. आपण सर्वांनी या कामाला खूप मोठी प्रसिद्धी दिली. पत्रकार मंडळीचं सुद्धा मी मनापासून आभार. जे वरराडी मंडळी या ठिकाणी आशीर्वाद द्यायला आले त्यांचंही मनापासून अनेक साधुसंत या ठिकाणी दरवर्षी येत असतात, या वधूवरांना आशीर्वाद देत असतात. त्यांचंही मी मनापासून आभार. सर्वांचं मनापासून आभार. धन्यवाद.